पूजाचे आई वडील गावी राहत होते. पूजा अभ्यासात खूप हुशार होती. तिची खूप इच्छा होती की पुढील शिक्षण तिने शहरात जाऊन पूर्ण करावं. तशी पूजा तिच्या आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे तिचे आई वडील तिचे सगळे हट्ट पुरवत होते. तिच्या आई वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच होती, पण पूजाशिवाय त्यांना दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट नव्हती की तिने तिच्या बाबांना मागितली आणि तिला ती मिळाली नाही. पण तिला एकटीला शहरात पाठवायचं त्यांना काही आवडलं नाही. पण मुलीच्या आनंदासाठी ते हो बोलले. पूजा शहरात गेली. तिचं कॉलेज सुरू झालं. हळूहळू सगळ्यांची ओळखी होऊ लागल्या. तिच्या वर्गात एक संगम नावाचा मुलगा होता. त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. संगम आणि पूजा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांचं कॉलेज संपलं. दोघांनाही छान नोकरी लागली होती. सगळं त्यांच्या मनासारखं झालं होतं. त्यांचं नातं आता त्यांना लग्नापर्यंत न्यायचं होतं. तसं त्यांनी आपल्या आपल्या घरी सांगितलं. पूजाच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला, पण संगमच्या घरच्यांनी सांगितलं की त्यांना एक दुसरं स्थळ आलं आहे संगमसाठी आणि ते खूप हुंडा देणार आहेत. कारण संगम शहरात राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. घरी नोकर चाकर होते. मोठा बंगला होता. पूजा या बाबतीत संगमशी बोलते, पण संगम सांगतो की तुला जर माझ्याशी लग्न करायचे असेल तर जे मागतील ते द्यावं लागेल. म्हणजे कसं, तुला घरी तू आल्यावर कोणी काही बोलणार नाही ना. तुझे सगळे खूप लाड करतील आणि मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. आता मात्र पूजाला काय करावे तेच कळत नाही. ती हे सगळं तिच्या आई वडिलांना सांगते. तिचे वडील लगेच सांगतात की अशा मुलाशी लग्न करूच नको. त्याला तू नाही तर हुंडा हवा आहे. आणि समज आपण दिला हुंडा तर काय खात्री देऊ शकतेस का की तो तुला आयुष्यभर साथ देईल? पण पूजा काही ऐकायला तयार नसते. ती बोलते, बाबा एवढं नाही का हो तुम्ही माझ्यासाठी करू शकत? पूजा खूपच हट्ट करते. मग शेवटी तिच्या आनंदासाठी तिचे बाबा त्यांची शेती विकून हुंडा देतात. खूप थाटामाटात त्यांचं लग्न लावून देतात. पूजाला वाटतं आता सगळं व्यवस्थित झालं. आता त्या घरी आपल्याला कोणी काही बोलणार नाही. जेव्हा पूजा लग्न करून संगमच्या घरी जाते तेव्हा सगळं चित्र बदललेलं असतं. घरातील नोकर कामावरून काढून टाकलेले असतात. तिला नोकरी करण्याची परवानगी दिली जात नाही. तिला कळत नाही की हे काय होतंय आपल्या सोबत ते. ती संगमला या बाबतीत बोलण्याचा प्रयत्न करते, पण तोही टाळाटाळ करतो. आमच्या घरातील सुना हे सगळं करतात असं बोलून तो जातो. आता मात्र पूजाच्या लक्षात येते की आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. तिच्या बाबांचे शब्द तिला आठवतात व डोळ्यातून पाणी येते. आणि ती आता तिच्या आई बाबांनाही काही सांगू शकत नव्हती. छोट्याशा कारणावरून ही संगम तिला खूप मारहाण करायचा. एक दिवस तिचे आई बाबा तिला भेटायला येतात आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ती घरातील काम करत असते, पण तिच्या चेहऱ्यावर मारलेल्या खुणा होत्या. तर लगेच तिच्या बाबा तिच्या जवळ जातात व तिच्या शरीरावर चटके दिलेले त्यांना दिसतात. आणि आई बाबाला पाहताच ती त्यांना मिठी मारून रडू लागते. बाबा मला माफ करा, मी तुमचं ऐकलं नाही. बाबा बोलतात, तू का आम्हाला काही सांगितलं नाहीस? बाबा कोणत्या तोंडाने सांगणार होते मी? जे झालं ते माझ्या कर्माची शिक्षा आहे. तुमचं न ऐकण्याची शिक्षा आहे. बाबा बोलतात, असं नाही बाळा. मुलं चुकली म्हणून काय आई बाप त्यांना फेकून देत नाही. बाबा तिला धीर देतात आणि कायमच त्या घरातून तिला घेऊन जातात.